नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज थोडा आगळा वेगळा विषय घेणार आहोत आपण. खरंच शक्य आहे का बरं 5 शेळ्यावर 5 लाख रुपये इन्कम आपण घेऊ शकू का? आपण असा आज विषय आणलेला आहे की 5 जर शेळ्या असेल तुमच्याकडं तर 5 लाख रुपये तुम्ही 6 महिन्याला कमवू शकता. 6 महिन्याला फक्त बरं का, 5 लाख रुपये 6 महिन्यात फक्त 5 शेळ्यापासून. तर ते कसे आणि कोणत्या शेळ्या पाहिजे त्यासाठी तर सविस्तर माहिती घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त आपल्याकडे त्या जातीचे जर शेळ्या असेल तर नक्कीच आपण 5 शेळ्यापासून 5 लाख रुपये काय 10 लाख रुपये पण नफा घेऊ शकतो. तर चला आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं ना तर गावरान शेळ्यापेक्षा बिटल शेळ्यांमध्ये इन्कम जास्त प्रमाणामध्ये. कारण की आता आपण जो बोकडा आणला समजा बिटल, तुम्हाला दाखतोय मी, ते 2 महिन्याचा आपण घेतला होता 25,000 रुपयामध्ये. 2 महिन्याचा बोकडा आपण 25ला घेतला. 6 महिन्याचा बोकड कुठपर्यंत भेटायला पाहिजे? हा बघा, उठ रे पिले, उठ पिले, उठ. आता बघा, हा जवळपास 4 महिन्याचा झालेला आहे आपला, आणि याला 4 महिन्यामध्ये 35,000 रुपयात मागितलेला आहे आपल्याकडे. 35,000ला याची मागणी झालेली आहे. प्युअर बिटल बोकडा आहे. 35,000 रुपयात मागितला पण आपण दिला नाही. आता कशामुळे दिला नाही ते पण सांगतो. कारण की हा बोकडा आपण घरी ठेवण्यासाठी क्रॉसिंगसाठी आणलेला आहे. आपण गावरानला क्रॉस करून त्यांच्यापासून आपण गावरान बिटल क्रॉस तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपण हा बिटल बोकडा आणलेला आहे. तुमच्याकडे जर अशा 5 बिटल शेळ्या असतील ठोकर जर घेतल्या तुम्ही, तसं तर आपण घेणारच आहोत. समजा दिवाळीच्या नंतर तुम्हाला दिसतील आपल्याकडं पण बिटल शेळ्या. तुम्हाला सांगण्यापेक्षा मी तेच करणार आहोत. कारण की याच्यामधला फायदा मी सांगतो. बिटल शेळीमधला आणि आपल्या गावरान शेळीमधला किती फरक पडतो याच्यामध्ये, हे बघा तुम्ही. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण की मित्रांनो, खरंच याच्यामध्ये खरोखरच खूप फरक आहे. तो आपला 4 महिन्याचा बोकड आहे, हा 4.5 महिन्याचा बोकड आहे. हे बघू शकता तुम्ही. हा दिसतो का खासतो या, हा 4.5 महिन्याचा बोकड आहे. याचं वजन भरून सरासरी 8 ते 10 किलो. त्याचं वजन भरून जवळपास 25 किलोच्या पुढं, म्हणजे जवळपास डबलचा फरक पडून राहिला. शेळीपालन करतो आपण कशासाठी? वजन वाढीसाठी, आपल्या पिल्लं विकण्यासाठी. आणि त्याच्यामुळं आपलं बिटलकडं जास्त लक्ष चाललेलं आहे. तर बिटलच्या 5 जर शेळ्या असेल ना मित्रांनो आपल्याकडं, तर 6 महिन्यामध्ये 10 बकरं जर म्हणलं, 50-50 हजाराला एक जर बोकड गेला 6 महिन्याचा, आणि 50,000 100% जातो, 50च्या पुढं जातो, पण 50,000 रुपये धरा 6 महिन्यामध्ये. त्याचं वेट गेन तुम्हाला सांगतो. आता हे 25 किलो बोकडा असं आपला फक्त 4 महिन्याचा. 6 महिन्याचा बोकड जवळपास तुम्हाला सांगतो 50 किलो जवळपास होतोय. ह्या बिमार पडला म्हणून ह्यो जास्त हे नाही झाला, पण 50 किलोच्या प्लस काय म्हणतोय 60-70 किलो पण होऊ शकतो. फक्त त्याची काळजी तशी घ्यावं लागेल, नियोजन तसं करावं लागेल. खुराकाचं नियोजन आपल्याकडं, खुराक फक्त गहू आहे यांना जर शेंगदाणा पेंट जर दिले ना तर खूप झपाट्यानं वजन वाढतं याचं. परत आता याचं काय झालं, 2 महिन्यातच आईचं दूध तुटलेलं आहे, त्याच्यामुळं पण याचं वजन थोडं कमी आहे. तरी मी सरासरी अंदाजे सांगतो तुम्हाला 25 किलोच्या पुढं असेल. तो सरासरी तुम्हाला सांगतो 6 महिन्याचं बोकड 60 किलोच्या पुढं भरणार नक्कीच. 6 महिन्याचा बोकड बिटलचा बरं का, गावरानचा नाही सांगत मी. गावरानचा आता आपला आहे सोन्या झाला 1-1.5 वर्ष झालं सोन्याला, पण तरी पण मला वाटत नाही 60 किलो भरण म्हणून तो. कारण की गावरानला एवढं वेट गेन नाही, वजन वाढत नाही त्याचं, आणि त्याच्यामुळंच आपलं थोडं मन कमी झालेलं आहे गावरानवरती. भविष्यामध्ये आपण ते करणारच आहोत. भविष्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतर तुम्हाला आपल्याकडे 1-2 शेळ्या तरी बिटलच्या दिसणार. आपण सुरुवात 1-2 शेळ्या, 1 शेळी किंवा 2 पाठी आणून त्यांच्यापासून सुरुवात करणार आहे. एकदम पण नाही करणार आपण. तुमच्याकडे फक्त 5 शेळ्या बिटल जर सांभाळल्या ना
तर तुम्हाला सांगतो 5 लाख रुपये कुठंच गेले नाही 6 महिन्यामध्ये. 6 महिन्याचे 5 ते 10 लाख रुपये तुम्हाला जाऊ दे ना, 50,000 रुपये खर्च जाऊ दे, 4.5 लाख रुपये जरी आले 5 शेळ्यापासून 10 पिल्लं धरले आपण, 50,000 रुपयाला एक जरी पिल्लू गेलो ना 6 महिन्याचं. अहो तुम्ही कुर्बानीला जर बोकड विकला तर 1 लाखाच्या पुढं कुर्बानीला बोकड जातो याचा 1 वर्षाचा. 1 वर्ष जर बोकड सांभाळा बिटलचा तर 1 लाखाच्या पुढंच इन्कम येतं त्याचं वार्षिक. कारण की आमच्या मित्राकडे बोकड होता, 1,11,000 रुपयात बोकड गेला तो. कारण बिटलच्या प्युअर बिटलच्या बोकडला इतके भाव 5-5 लाख रुपयापर्यंत एक बोकड जातो बिटलचा. चांगला जातवन बिटल पाहिजे आपला. आता जातवन बिटल ही 100% बिटल आहे, त्याच्यामुळे यांच्या किमती भरपूर आहे. आज तुम्ही बरेच फार्म बघत असताल बिटलचे की 2 महिन्यामध्ये 2 ते 3 महिन्याचं बोकड आपल्याला 25,000 रुपयामध्ये भेटतोय. 3 महिन्याचं बोकड 25ला म्हणलं तर 6 महिन्याचं बोकड आपल्याला सरासरी 50,000 रुपयामध्ये तर 100% जाणार आहे. माझं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, 10 शेळ्या सांभाळण्यापेक्षा 5च बिटल सांभाळायला परवडते. ह्या 10 सांभाळून पण यांची बरोबरी होईना. पण आपण काय करणार आहे, थोडे दमाने एकदम नाही घास घ्यायचा आपल्याला. एकदम काय करायचं माहिती आहे का, याच्यातल्या कमी कमी करायच्या आणि त्याच्यातली एक वाढायची. ह्या शेळ्यावर आपल्याला त्या शेळ्या वाढवायच्या. तोपर्यंत चारा पण खायला येतो शेळ्यांना. तर आपला असा विचार चालू आहे, विकायच्या म्हणलं तर ह्याच विकायच्या आणि ते घ्यायच्या. याच्यात कसं होईल आपलं, 2 शेळ्या विकून 1 घेणं होईना. पण चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घ्यायच्या, दिवाळीच्या नंतर घ्यायच्या, आपल्या सध्या नाही घ्यायच्या. कारण की आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि अशा झाडीवाकडीच्या वातावरणामध्ये थोडं बिमार पडण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला सध्या नाही घ्यायच्या, आपण घेऊ दिवाळीच्या नंतर घेऊ. खरंच बिटलसारखं इन्कम कुठं नाही. आणि सध्या बिटल जात इतकी ट्रेंडमध्ये चालू आहे. तुम्ही नुसतं यूट्यूबवर आता माझ्या बोकडाचा व्हिडिओ जर यूट्यूबवर टाकला तरी पण त्याला मागणी आहे भरपूर. 35,000 रुपयाला तो मागितलेला आहे तोंडाना, पण आपल्याला द्यायचा नाही. फक्त आपण सहज व्हिडिओ टाकला त्याचा. माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, व्यवसाय करायचा आपण पैशासाठी करतोय. आपण कशासाठी करतो, पैशासाठी. आणि आपल्या शेळी पालनामध्ये आपल्याला पैसा कशाच भेटतो, वजनाचा पैसा भेटतो. बोकडाच्या वजनाचा पैसा भेटतो आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला वजनावर काम करायचं आहे. नुसतं शेळी पालन करून काही फायदा नाही ना. याच्यामध्ये आता जवळपास 5 वर्ष आली मला आहे एवढा इन्कम. समजा आहे, मी नाही म्हणत नाही, शेळी पालनामध्ये इन्कम आहे, गावरांमध्ये पण आहे. पण चांगला जर इन्कम घ्यायचं म्हणलं तर बिटलसारखा मग इन्कम नाही. नंबर 1ला म्हणलं तर बिटलला खरंच. आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडं चेंजिंग करायचं आहे याच्यामध्ये. आणि तुमचा सपोर्ट जर असेल तर नक्कीच लवकरात लवकर आपण शेळी पालन चेंज करू. थोडं बॅकग्राऊंड वगैरे सगळं व्यवस्थित करू. कारण की आता चाऱ्याची लागवड केलेली आहे आपण, 4-5 प्रकारचा चारा पण लागवड केलेला आहे. फक्त राहिलं आपल्याला शेळ्या आणायच्या. शेळ्या आपण पावसाचं प्रमाण कमी झालं दसऱ्याच्या नंतर की बिटल शेळ्या आणणार. तोपर्यंत आपला बोकड पण 6-7 महिन्याचा होतो. आणि बहुतेक पाठी जाणार आहे आपण. पाठी कशामुळं, आता बोकड पाठी जर आणल्या तर बघू आता जसं हिशोबानं बसून तसं. जर शेळ्या चांगल्या समजा हिशोबात जर भेटल्या तर शेळ्याच आणणार आहोत पिल्लांचे पाहून चांगल्या. आणि जर बोकड जर बसला तर बोकड आणू, पाठी जर बसल्या तर पाठी आणू चांगल्या. अशा हिशोबानं आपलं नियोजन चालू आहे. 100% 5 शेळ्यांपासून आपण 5 लाख रुपये वर्षाला जर कमवत असलो. मी आत्ता एक मुलाखत बघितली म्हणून मी तुम्हाला म्हणावं लागलो की आहे तसं. त्या व्यक्तीकडं 16 शेळ्या आहेत. यूट्यूबवर बघितलं मी आत्ता व्हिडिओ. 16 शेळ्या आहेत, 16 लाख रुपये कमवतोय व्यक्ती 16 शेळ्यांचे. 16 लाख रुपये 6 महिन्यामध्ये. म्हणजे 16 शेळ्याचे 16×2 32 पिल्लं होतात. तर असं आहे शेळी पालन, बिटल शेळी पालन. सध्या ट्रेंडमध्ये चालणारं, सगळ्यात जास्त इन्कम देणारं म्हणलं तर बिटल शेळी. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच. व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.